तब्बल 500 वर्षापूर्वी एका माणसाच्या स्वप्नात साक्षात मारुतीराया आले आणि कोकणातल्या या मातीत मारुतीरायाचं मंदिर उभं राहिलं. तर नमस्कार, मी चैतन्य म्हणजे तुमचा कोकणचा सीएम. तर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर ही गोष्ट आहे जवळजवळ 500 वर्षापूर्वीची. या ओरी गावातील एका माणसाच्या स्वप्नात साक्षात मारुतीराया आले आणि त्यांनी सांगितलं की श्रावण महिन्यात आलेल्या दगडात साक्षात मारुतीराया म्हणजे मीच आहे. तर आता ही दगड डोंगरातून खाली आली होती. तर आता मंदिरात आल्यानंतर मी मंदिराचा पूर्ण परिसर फिरलो आणि इथल्या शांततेचा आस्वाद घेतला. इथे आजूबाजूला पक्षी देखील खूप ओरडत होते. मग मी मारुतीरायाचं दर्शन घेतलं. दर्शनाला येताना सोबत मी रुईची पानं घेऊन आलो होतो, कारण ती पानं मारुतीरायाला प्रिय असतात. तर मंदिरामध्ये अनेक देणगीदारांचं योगदान लागलं आहे असं दिसतं. तर मंदिरातनं थोडं बाहेर पडलो आणि मंदिराच्या समोरचं जे निसर्गरम्य वातावरण आहे ते खूप छान आहे. तर मला या मंदिराबद्दल एक आश्चर्यचकित गोष्ट वाटली, ती म्हणजे ही मूर्ती. कारण मी असं ऐकलं होतं की हा पूर्णपणे चमत्कार आहे. या मूर्तीला आजपर्यंत कोणत्याही हातोड्याचा स्पर्श देखील झाला नाही अशी इथली लोक सांगतात. म्हणजे ही मूर्ती पूर्णपणे स्वयंभू आहे. हे जागृती देवस्थान आलेलं आहे. त्यांच्या स्वप्नामध्ये आल्यानंतर त्यांनी सांगितले, हे मी ह्या दगडीमध्ये मी मारुती म्हणून आहे. तेव्हा माझ्या पंजोबांनी सर्वांना लोकांना वाडीतल्या ग्रामस्थांना गोळा केले आणि त्याप्रमाणे हे कार्यक्रम आम्ही वाडीतल्या ग्रामस्थांमधून हे सर्व मिळून आम्ही करतो कार्यक्रम. तर आम्ही एकूण 3 जण होतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला पूर्ण बघायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि मला फॉलो करून जावा.